यवतमाळमधील शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी आणत असताना नाफेडनं सोयाबीन खरेदी बंद केली आहे। त्यामुळे तब्बल 2 लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडू नये। नाफेडच्या केंद्रांवर सोयाबीनला 4,800 रुपये प्रति क्विंटल भाव आहे। यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली, मात्र खरेदी बंद असल्यानं शेतकरी आता मोठ्या संकटात सापडल्याचं चित्र आहे। 4 दिवसात सोयाबीन खरेदी केंद्रावर कसं घेतल्या जाईल, कारण की एवढी यंत्रणा सरकारजवळ नाही की 4 दिवसात 2 लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांचं खरेदी केंद्रावर घेतल्या जाईल। अद्यापही काही सोयाबीन गोदामापर्यंत पोहोचलेले नाही आहे, शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही आहे। सरकार शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। शेतकरी विचारात पडलेला आहे की आपलं सोयाबीन आता कवडीमोल भावात विकावं लागेल, म्हणून सरकारने हमी केंद्राची मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।